नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा बार्टीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आपण काल अस्थिसंस्था या टॉपिकला सुरुवात केली होती. आता आपण यापुढे जी आपली अस्थिसंस्था आहे त्याचा पार्ट 2 आपण पाहणार आहोत. ठीक. तर होप तुम्हाला पहिला पार्ट समजला असेल. आपल्या सगळ्या नोट्स हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल मी करून दिलेल्या आहेत. तर आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपला विषय जो आहे तो विषय आहे जनरल सायन्स. जनरल सायन्स विषयाअंतर्गत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि आरोग्यशास्त्र याचा अभ्यास आपण करतो. यामध्ये आपण जीवशास्त्र अंतर्गत येणारा जो पार्ट आहे अस्थिसंस्था, जो आपल्या मानवी संस्था या अंतर्गत येतो, तो आपण काल पाहिला होता. तर आपण एक 15 मिनिटांमध्ये कालच्या पाठचे रिव्हिजन करूया, सोबतच नवीन पाठ आपण सुरुवात करूया. या टॉपिकच्या नोट्स ज्या आहेत त्या सगळ्या मी अवेलेबल करून दिल्या आहे science@राहुल देशमुख या आपल्या टेलिग्राम चॅनलवर. सगळ्यांनी चॅनल फॉलो करायचं आहे. मुद्दामून आपण हँड रिटन नोट्स घेतलेले आहेत पीपीटी वर, जेणेकरून तुम्हाला मायक्रो नोट्स कशा असाव्या याबद्दल तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. तर आपण सुरुवात करूया. मित्रांनो बघा, आपण बघितलं होतं अस्थिसंस्था. अस्थिसंस्थेमध्ये आपण सगळ्यात पहिला पॉईंट जो बघितला होता अस्थिसंस्थेचे कार्य. तर आपल्या बॉडीमध्ये अस्थिसंस्थेचे साधारणतः एक 6 कार्य महत्वाचे आहेत. पहिलं कार्य कोणतं बघा, तर सपोर्ट, दुसरं प्रोटेक्शन, तिसरं मुवमेंट, चौथं स्टोरेज आणि नंतर ब्लड सेल फॉर्मेशन. ओके, म्हणजे आधार देणे, संरक्षण करणे, हालचाल करणे, क्षारांची साठवणूक करणे आणि रक्त तयार करणे असे महत्वाचे काम आपल्या अस्थिसंस्थेने केले होते. नंतरच्या पार्टमध्ये आपण बघितलं लहान मुलांमध्ये साधारणतः 270 प्रकारची हाडं असतात, पण जेव्हा प्रौढ माणूस होतो तेव्हा त्याच्यामध्ये 206 हाडं असतात. आणि ही जी 206 हाडं आहेत ती आपण डिवाइड केली होती 2 प्रकारच्या सांगाड्यामध्ये. पहिला अक्षीय सांगाडा, दुसरा उपांग सांगाडा. अक्षीय सांगाडा म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण बघितलं कवटी म्हणजे क्रेनियम, चेहरा, पाठीचा कणा, बरगड्या, स्टर्नम, जीभ आणि कान. आणि जे आपले उपांग सांगाडे आहे त्याच्यामध्ये आपण बघितले होते हात, पाय आणि गडल्स. ठीक आहे. आता आपण एकदा या सगळ्या हाडांची काउंटिंग एकदा बघूयात आपण, जेणेकरून आपला कालचा पार्ट हा व्यवस्थितपणे रिवाइज होईल. आता बघा, ही कालची एकदा पुन्हा एकदा आपण लक्षात ठेवूयात. बघा, आपल्यामध्ये ऍडल्ट मध्ये 206 प्रकारची हाडं आहेत, ज्याला आपण एंडोस्केलेटल असं म्हणतो. हे स्केलेटन आपलं 2 प्रकारचं आहे. एक आहे ऍक्सियल स्केलेटन, दुसरा आहे अपेंडिक्युलर स्केलेटन. म्हणजे अक्षीय सांगाडा, दुसरा उपांग सांगाडा. आता बघा, 206 पैकी एकूण 80 हाडं हे अक्षीय सांगाड्यामध्ये आहेत. म्हणजे उरलेली जी हाडं आहेत 126 हाडं ती अपेंडिक्युलर म्हणजे उपांग सांगाड्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आता जो आपला अक्षीय सांगाडा आहे त्याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे तो आहे कवटी. आता बघा, आपण कवटी म्हणजे काय म्हटलं होतं, मानेपासून वर जे आपलं मुंडकं आहे तो पूर्ण वरचा भाग आहे त्याला आपण स्कल म्हटलं होतं. त्या स्कल मध्ये एकूण 22 प्रकारची हाडं आहेत. स्कल मध्ये आणखी 2 पार्ट पडतात, एक कपाळ, करोटी आणि दुसरा चेहरा. तर बघा, कवटीचे 22 हाडांपैकी 8 हाडं ही करोटीमध्ये असतात, क्रेनियम मध्ये असतात. आणि उरला चेहरा आहे, चेहऱ्यामध्ये 14 प्रकारची हाडं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. नंतर जिभेमध्ये हाड असते का, तर हो, जिभेमध्ये हाड असते. जीभ ज्या हाडाला चिकटलेली असते त्या हाडाला आपण म्हणतो हायवॉइड बोन किंवा कंठास्थी. नंतर कानामध्ये हाडं आहेत का, हो, कानामध्ये पण हाडं आहेत. प्रत्येक कानामध्ये 3 हाडं आहेत. याचा अर्थ एकूण 6 हाडं आपल्याला कानामध्ये असलेलं पाहायला मिळतात. नंतर बघा, बरगड्या ह्या एकूण 24 आहेत. बरगड्यांच्या जोड्या एकूण 12 आहेत. आता लक्षात घ्या, बरगड्या म्हणजे काय, पाठीच्या कण्यापासून आलेले हाडं. आता ही हाडं आपल्या हृदय समोरच्या भागाला ज्या हाडाला जुळतात त्या हाडाला आपण स्टर्नम असं म्हणतो, उरोस्थी असं म्हणतो. म्हणजे आपण याच्यावर एक गोष्ट बघितली होती की रिब केज म्हणजे छातीचा जो पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये बरगड्यांची 24 हाडे आणि स्टर्नमचं 1 हाड, अशा प्रकारे 25 हाडं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. नंतर बघा, आता उरलं आपलं पाठीचा कणा किंवा मान. नॉर्मली आपण एकूण 33 मनके आहे असं संबोधतो, पण जे आपले खालचे पार्ट होते 2 म्हणजे माकड हाड आणि त्रिकास्थी,
सॅक्रल आणि फोकस हे एकत्र जोडले असल्यामुळे यांची हाडं आपण फक्त एकच पकडतो. म्हणून बघा आपण असं म्हणतो की आपल्या पाठीच्या कण्यामध्ये एकूण 26 प्रकारची हाडं आहेत. मग अशा प्रकारे आपण जर पूर्ण हाडांची बेरीज केली तर आपल्याला 80 प्रकारची हाडं मिळतात. मग आपण यावरून असं म्हणतो की जो आपला अक्षीय सांगाडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 80 हाडं पाहायला मिळतात. ओके. नंतर बघा दुसरा पार्ट जो होता तो आहे अपेंडिक्युलर स्केलेटन. याच्यामध्ये 126 हाडं आहेत. 126 पैकी 120 हाडं आपल्या हातापायामध्ये आहेत. त्याला आपण लिम्स असं म्हणतो. नंतर उरले गर्डल्स. गर्डल्स म्हणजे चपटी हाडे. चपटी हाडे एकूण 6 आहेत. एकूण 6 हाडांपैकी चपट्या खांद्याच्या भागाजवळ 4 आहे आणि आपल्या मानेच्या भागाजवळ 2 चपटी हाडं आहेत. आपल्या खांद्याजवळ जी हाडं आहेत चपटी त्याला म्हणतो आपण पेक्टोरल गर्डल्स, जे एकूण 4 असतात. याच्यामध्ये पाठीची खुबे म्हणजे स्कॅपुला 2 येतात आणि सोबतच आपल्या कॉलर बोन्स म्हणजे क्लॅव्हिकल 2 येतात आणि पेल्विक म्हणजे आपल्या मानेजवळच्या हाडं. लिम्स म्हणजे हातपाय. फोर लिम्स म्हणजे हात, हाइंड लिम्स म्हणजे पाय. बघा एकूण हातापायामध्ये 120 हाडे आहेत, पण आपण फक्त हातपाय लक्षात घेतले तर एका हातामध्ये 30, दुसऱ्या हातामध्ये 30, एका पायामध्ये 30, दुसऱ्या पायामध्ये 30, अशा प्रकारे एकूण 120 हाडं आपल्या हातापायामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळाले. ठीक आहे, तर मग आपला हा पार्ट संपला होता. आज फक्त आपण हातापायामधल्या हाडांची एकदा रिव्हिजन करून घेऊ की कोणतं हाड कुठे असलेलं आपल्याला पाहायला मिळते. बघा मग आपण बघितलं होतं फोर लिम्स. फोर लिम्स म्हणजे काय? फोर लिम्स म्हणजे हात. तर हातामध्ये साधारणतः जे आपल्या दंडामध्ये हाड होतं त्याला आपण ह्युमेरस असं म्हटलं होतं, ह्युमेरस. नंतर दंडाच्या समोर 2 हाडं होती. एक हाड करंगळीच्या दिशेने जात होतं आणि एक हाड जात होतं आपल्या अंगठ्याच्या दिशेने. ओके. मग जे हाड जातं अंगठ्याच्या दिशेने त्याला आपण म्हटलं रेडियस. जे हाड जातं करंगळीच्या दिशेने त्याला म्हटलं होतं आपण अल्ना. नंतर बघा जे आपलं मनगट आहे, मनगटाला म्हटलं आपण कार्पेल, ज्याच्यामध्ये एकूण 8 हाडं आहेत. आपल्याला 2 मनगट असल्यामुळे आपण एकूण 16 हाडं याच्यामध्ये घेतली आहेत. मनगटाच्या समोर एकूण 5 हाडं असतात समोरच्या भागामध्ये, त्याला आपण तळवा असं म्हणतो किंवा पाल्म असं म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये मेटाकार्पल असं आपण संबोधतो. तर मेटाकार्पल एकूण 5 आहेत आणि दोन्ही हातांमधून आपल्याला 10 मेटाकार्पल मिळाले. नंतर बघा नंतर फॅलेंजेस म्हणजे आपली बोटं. आपल्या बोटामध्ये आपल्याला 5 बोट आहेत. 5 बोटांमध्ये प्रत्येक बोटामध्ये 3 कांडे आहेत. फक्त अंगठ्यामध्ये 2 कांडे आहेत. त्याच्यामुळे आपण बघितलं आपल्या हातामध्ये किती हाडं आहेत तर 14 हाडं आपल्या बोटांमध्ये, हातांच्या बोटामध्ये आहेत. 14 उजव्या बोटामध्ये, 14 डाव्या बोटामध्ये, एकूण 28 प्रकारची हाडं आपल्याला बोटामध्ये असलेले पाहायला मिळतं. की मग बघा ह्युमेरस, रेडियस, अल्ना, कार्पेल, मेटाकार्पल आणि फॅलेंजेस अशा प्रकारची इतकी हाडं आपल्याला आपल्या हातामध्ये असलेल्या पाहायला मिळतं. नंतर पुढला पार्ट बघा पायासंबंधीचा पार्ट आहे. पायामध्ये सुद्धा एकूण 60 हाडं आहेत. ओके. एकूण दोन्ही पायामध्ये 60 हाडं आहेत. एका पायामध्ये 30 हाडं आहेत. तर बघा पायामध्ये सगळ्यात मोठं हाड आहे ते आहे फेमर, जे आपल्या मानेमध्ये असते. एकूण 2 आहेत. पटेला म्हणजे गुडघा, हा एक असतो, एकूण 2 असतील. टिबिया, आता बघा आपल्या पायामध्ये जे हाड आपल्या हाताला लागतं किंवा जे हाड आपल्या शरीराच्या दिशेने असतं त्याला आपण टिबिया असं म्हणतो आणि टिबियाच्या मागचं हाड त्याला आपण फिबुला असं म्हणतो. म्हणजे टिबिया 1, फिबुला 1. एका पायामध्ये 2, पायामध्ये 2. नंतर जसं आपलं पायाचं हाताचं मनगट होतं तसं पायाचं मनगट न म्हणता त्याला आपण अँकल किंवा घोटा असं म्हणतो. अँकल, तर अँकल आपल्याला पाहायला मिळतं 7. एका पायामध्ये 7, दुसऱ्या पायामध्ये 7, एकूण किती तर 14. नंतर मेटाटार्सल, दोन्ही पायामधून आपल्याला 10 असलेले पाहायला मिळतात. ओके. आणि जेवढी बोट तेवढीच जेवढी हाडं हाताच्या बोटामध्ये आहे तेवढीच हाडं पायाच्या बोटामध्ये असलेली आपल्याला पाहायला मध्ये 14, 2 बोट 2 पायांमध्ये 28 प्रकारची हाडं आपल्याला पाहायला. हाडं कोणती? पायामधली हाडं बघा मग फेमर, पटेला, टिबिया, फिबुला, टार्सल, मेटाटार्सल आणि फॅलेंजेस. ठीक आहे, तर ह्या इतका महत्त्वाचा पार्ट आपण काल बघितलेला होता. आता आपल्याला इथपासून समोरचा पार्ट बघायचा आहे, ज्याच्यामध्ये थोडासा ऍडव्हान्स पार्ट आपल्याला पाहायचा आहे. एकदा पुन्हा रिवाइज करून घ्या. बघा हातामधलं सगळ्यात मोठं हाड ह्युमेरस. ह्युमेरस पासून 2 हाडं निघतात. एक आहे रेडियस, एक आहे अल्ना. रेडियस हाड जे आहे बघा ते जातं अंगठ्याकडे. अल्ना जे हाड आहे ते जातं करंगळीकडे.
नंतर बघा मनगटामध्ये एकूण 8 हाडं आहेत, ज्यांना आपण कार्पल असं म्हणतो. मनगटासमोर एकूण 5 हाडं आहेत, ज्याला आपण मेटाकार्पल असं म्हणतो. आणि आपल्या बोटांमध्ये एकूण 14 हाडं असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पायामध्ये बघा, पायामध्ये सगळ्यात मोठं हाड मांडीचं आहे, ज्याला फेमर असं म्हणतो. पायानंतर बघा मधलं हाड जे आहे त्याला आपण गुडघ्याजवळचं हाड, ज्याला आपण पटेला असं म्हणतो. पटलानंतर पायासंबंधी 2 हाडं आहेत. एक हाड सरळ आहे, एक हाड थोडंसं वाकलेलं आहे. सरळ हाड आहे त्याला टिबिया असं म्हणतो, आणि जे थोडं हाड वाकलेलं आहे याला आपण फिबुला असं म्हणतो. त्यानंतर जे पायाचा अँकल आहे, घोटा आहे, त्याच्यामध्ये टार्सल त्याला असं म्हणतो. त्याच्यामध्ये 7 हाडं आहेत. टार्सल समोर आपल्याला 5 हाडं मिळतात, ज्याला आपण मेटाटार्सल असं म्हणतो. आणि शेवटी जी पायाची बोट आहे त्याच्यामध्ये 14 प्रकारची हाडं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. ओके, अशा प्रकारे आपण हात आणि पाय जे खूप महत्वाचे आहेत, ज्यातल्या हाडांवर आयोगाने प्रश्न विचारला होता, तो पार्ट आहे. आता बघा, आता एक पुढला खूप महत्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे बघा हाडांचे प्रकार. आता जर तुम्ही स्टेट बोर्ड चेक केलं तर अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड हाडांचे मुख्य 4 प्रकार सांगितलेले आहेत, पण असं नसणं होता हाडांचे मुख्य 5 प्रकार आहेत. हा जो प्रश्न आहे बघा, हा प्रश्न आपल्याला विचारला होता राज्यसेवेने 2019 मध्ये. ठीक आहे, तर बघा हाडांचे एकूण 5 प्रकार आहेत. मुख्य 4 प्रकार आहेत, पण तसे 5 प्रकार पडतात. कोणते कोणते आपण बघूयात. बघा, लहान हाडे, अनियमित हाडे आणि लांब हाडे हे मुख्य प्रकार. तो प्रकार म्हणजे काय, कंडरास्थी. बघा, चपटी हाडे म्हणजे फ्लॅट बोन्स, लहान हाडे म्हणजे स्मॉल बोन्स, अनियमित हाडे म्हणजे इरेग्युलर बोन्स, लांब हाडे म्हणजे लॉंग बोन्स, आणि कंडरास्थी म्हणजे सिस्मॉइड बोन. ओके, थोडंसं पुसट तुम्हाला दिसेल इथे, पण काळजी करू नका. याची संपूर्ण नोट्स तुम्हाला मी टेलिग्राम वर दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल बघा, खाली दिलेला आहे, science@राहुल देशमुख. बघा, चपटी हाडे म्हणजे काय, चपटी हाडे आपण बघितली बघा, जी आपल्या खांद्याजवळ आहे, स्कॅपुला म्हणजे पाठीचे खुबे, नंतर खांद्याजवळचे कॉलर बोन्स, क्लॅव्हिकल, आपली कवटी, हे चपटी हाड आहे. त्यानंतर पार्ट बघा, आता आहे बघा लहान हाडे. लहान हाडे कुठे असतात रे, लहान हाडे बघा आपल्या बोटांमध्ये हाड, आपल्या बोटामध्ये लहान लहान कांडे, लहान लहान हाडं आहेत बघा, तिला आपण लहान हाडं असं म्हणतो. अनियमित हाडं कुठे असतात, तर बघा आपली जी मणके आहे, जे आपले व्हर्टेब्रा आहेत, त्यांचा आकार इरेग्युलर असतो, अनियमित असतो, त्याला आपण अनियमित हाडे असं म्हणतो. नंतर बघा फेमर, लॉंग बोन्स, मग फेमर, ह्युमेरस, हा जो पार्ट आहे याला आपण लॉंग बोन्स असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आणि शेवटचा पार्ट बघा, कंडरास्थी. गुडघा जो आहे बघा आपला, गुडघा म्हणजे असं आपण म्हणतो की 2 हाडांच्या जवळ एखादं लहान हाड तयार होणे, त्याला आपण म्हणतो सिस्मॉइड बोन. तर गुडघाचे हाड आहे बघा, हे सगळ्यात नंतर तयार होणारा हाड आहे, याला आपण सिस्मॉइड बोन असं म्हणतो. अशा प्रकारे हाडांचे एकूण 5 प्रकार पडतात. लक्ष देऊन ठेवा, हा प्रश्न विचारलेला आहे. एकूण 5 प्रकार आहेत. मी पुन्हा रिपीट करतो. चपटी हाडे, फ्लॅट बोन्स, लहान हाडे, स्मॉल बोन्स, अनियमित हाडे, इरेग्युलर बोन्स, लांब हाडे, लॉंग बोन्स, कंडरास्थी, सिस्मॉइड बोन्स. अशा प्रकारे 5 प्रकारची हाडं आपल्याला असलेली पाहायला मिळतात. आता बघा, हाडांसंबंधी आपण 11-12 मधला भरपूर डाटा मी घेतलेला आहे, तो तुम्हाला आता आपण इथे दाखवूया. आता बघा, स्टेट बोर्ड काय म्हणतं, तर जे आपलं स्टेट बोर्ड आहे, स्टेट बोर्डने आपल्याला काही पॉइंट दिले आहे बघा सांध्यांसंबंधी. सांधा, सांधा म्हणजे काय, सांधा म्हणजे अशी कुठलीही गोष्ट ज्या ठिकाणी 2 हाडं एकत्र येतात. ओके, तर बघा, जे सांधे आहेत, सांधे बेसिकली सांधे 3 प्रकारचे असतात. ओके, म्हणजे चल सांधे जे आहेत, ज्या सांध्यांची हालचाल होते, ते सांधे मध्ये गेलो तर हेच सांध्यांचे प्रकार 6 आहेत. ते आपण बघूयात थोड्या वेळाने. बघून घेऊयात. बघा, ते चल सांधे, चल सांधे, याचा पहिला प्रकार आहे बघा, बिजागरीचा सांधा, ज्याला म्हणतो आपण हिंज जॉईंट. म्हणजे असे सांधे ज्यांची हालचाल फक्त एका दिशेमध्ये होते आणि फक्त 180 डिग्री होते, याला म्हणतो आपण बिजागरीचे सांधे, हिंज जॉईंट. म्हणजे अशी हाडे ज्यांची हालचाल फक्त 180 डिग्री मधनं होईल. एक्झाम्पल आपल्या कोपर म्हणजे आपल्या हाताजवळचा जॉईंट, आपल्या पायाजवळचा जॉईंट, गुडघ्याजवळचा जॉईंट, हे झाले बघा बिजागरचा सांधा. नंतर बघा दुसरा सांधा आहे उखळीचा सांधा, ज्याला
म्हणतो बॉल अँड सॉकेट, दोन किंवा जास्त दिशांनी हालचाल होते आणि ती 360 जसं आपण बिजागरीमध्ये बघितलं होतं, याच्यामध्ये फक्त एका दिशेने आपल्या हालचाल तुम्हाला पाहायला मिळते आणि ती 180 डिग्री असते. पण आपण जर बघितलं बॉल अँड सॉकेट जॉईंट, त्याच्यामध्ये म्हणजे आपली कंबर बघा, आपली कंबर आणि आपला जो खांदा आहे यांची हालचाल चारही बाजूंनी होते, दिशांनी होते, भरपूर दिशांनी होते आणि यांचा जो अँगल आहे तो अँगल 360 डिग्री असतो. एक्झाम्पल बघा, खांदा, खुबा, हिप, कमरेजवळचं, हे सगळे बघा, हे जे सगळे हे बॉल अँड सॉकेट जॉईंट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. नंतर बघा तिसरा मुद्दा आहे बघा सरकता सांधा, ज्याला आपण म्हणतो स्लायडिंग जॉईंट. स्लायडिंग किंवा ग्लायडिंग जॉईंट सुद्धा असं म्हणतो आपण. बघा, ग्लायडिंग जॉईंट म्हणजे काय, अशी हाडे जी एकमेकांवर सरकतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं आपलं मनगट जेव्हा आपण हलवतो त्यावेळेला मनगटामध्ये जी हाड आहेत कार्पल, ते एकमेकांवर स्लाइड करतात. जशी मनगटामधली हाड आहेत तशी आपल्या पायामध्ये जो अँकल आहे, अँकल मधली हाड सुद्धा एकमेकांवर अशी घासतात. याला म्हणतो आपण ग्लायडिंग जॉईंट. बघा, मग अशा प्रकारे आपल्याला स्टेट बोर्ड नाही सांगितलंय की 3 प्रकारचे सांध्यांचे प्रकार आहेत. ठीक आहे. तसेच बघा आणखी 2 मुख्य प्रकार पडतात बघा सांध्यांचे. कोणते कोणते बघा, तर पहिला आहे चल सांधा, दुसरा आहे अचल सांधा. पहिला आहे चल सांधा, दुसरा आहे अचल सांधा. चल सांधा म्हणजे काय बघा, ज्या सांध्याची हालचाल होते त्याला आपण अचल सांधा असं म्हणतो. मग बघा, हातामधले, पायामधले जे सांधे आहेत त्यांची हालचाल होते, कमरेमधल्या सांध्यांची हालचाल होते, ज्याला आपण चल सांधा असं म्हणतो. अचल सांधा म्हणजे काय, ज्या सांध्यांची हालचाल होत नाही पण त्या ठिकाणी 2 हाडं एकत्र आलेली असतात. साधारणतः बघा, कवटीचं हाड जे आहे, कवटीचे हाड जरी सांधा असेल, हा मुख्य पॉइंट तुमच्या लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. बघा, मग अशा प्रकारे आपण आता बघितलं सांध्यांचे प्रकार. हा पार्ट फक्त इतकाच लिमिटेड नाहीये. 11-12 मध्ये जर तुम्ही गेलात तर हा पार्ट आणखी खूप जास्त डिटेलमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो, जो आपण पुढल्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. आता बघा, आता एक आणखी मुख्य प्रकार आहे बघा, कोणता, तर तो प्रकार आहे लिगामेंट आणि दुसरा आहे टेंडॉन. लक्षात ठेवा, अशी कुठली मसल किंवा अशी कुठलीही गोष्ट जी 2 हाडांना जोडते त्याला आपण लिगामेंट असं म्हणतो. बघा, अशी कुठलीही गोष्ट जी 2 हाडांना जोडते तिला आपण लिगामेंट असं म्हणतो. लक्षात घ्या, 2 हाडांची जोडणी ज्या मसल्समुळे होते किंवा ज्या गोष्टीमुळे होते त्याला आपण लिगामेंट असं म्हणतो. आणि हाडांची आणि स्नायूंची जोडणी ज्या गोष्टीमुळे होते त्याला आपण टेंडॉन्स असं म्हणतो. आणि हाडे दोघांची जोडणी, टेंडॉन म्हणजे हाडे आणि स्नायूंची जोडणी. महत्वाचे आहे, एक आहे लिगामेंट आणि दुसरा आहे टेंडॉन. आता याच्यामध्ये आणखी एक पॉइंट लक्षात ठेवा, तो असतो कार्टिलेज. कार्टिलेज म्हणजे काय, मऊ हाडे. मऊ हाडे म्हणजे कार्टिलेज. आता याचा अर्थ लक्षात ठेवा, जर आपण बघितलं आपली अस्थिसंस्था, तर ती फक्त हाडांनी बनत नाही, तर ती कशाने बनते बघा, ती बनते बोन्स, कार्टिलेज, लिगामेंट आणि टेंडॉन अशा प्रकारच्या 4 गोष्टींमुळे आपली अस्थिसंस्था बनत असते. बघा, सांध्यांचा अभ्यास. बघा, सांध्यांचा अभ्यास म्हणजे सांध्यांची रचना आणि कार्य, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ जॉईंट, याचा अभ्यास आपण ज्या शास्त्रामध्ये करतो त्या शास्त्राला आपण आर्थ्रोलॉजी असं म्हणतो. आर्थ्रोलॉजी इज अ सायन्स इन विच वी स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ जॉईंट. लक्षात ठेवा, हा खूप, आता सगळं डाटा फॅक्च्युअल आहे. हा डाटा मी तुमच्यासाठी काढलेला आहे 11-12 आणि एनसीईआरटी मधला. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. आता बघा, पुढला महत्वाचा पॉइंट, पेल्विक हाड जे आहे. पेल्विक हाड कुठे आहे रे, तर पेल्विक हाड हे आपल्या मांडीमधलं चपटं हाड आहे. आपण बघितलं, पेल्विक हाड हे 3 हाडांपासून बनते. त्याच्यामध्ये 3 हाडं कोणती बघा, इलियम, इशियम आणि प्युबिस. बघा, इलियम, इशियम आणि प्युबिस या 3 हाडांमुळे आपलं एक हाड बनते पेल्विस किंवा पेल्विक. ओके, तरी पण आपण पेल्विकला एकच बोन्स घेतो. जरी 3 बोन पासून आपलं हाड बनत असलं पेल्विक, तरी आपण पेल्विकला एकच हाड असं संबोधतो. 3 हाड वेगवेगळे आपण घेत नाही. बघा, कोणतं आहे, पुन्हा एकदा वाचतो मी. पेल्विक बोन जे आहे बघा, ते 3 हाडांनी बनतं, इलियम, इशियम आणि प्युबिस. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट पॉइंट, चल संधीमध्ये सिनोवियल फ्लुइड असते, जे वंगण म्हणून कार्य करते, तसेच ते संधींना पोषण देते व
त्यांचे संयोगापासून रक्षण करते. लक्षात ठेवा, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आपण ज्या संधी किंवा जे जॉईंट शिकलो, ज्याच्यामध्ये आपण शिकलो चलसंधी किंवा मुव्हेबल जॉईंट्स, तर त्या जॉईंट्स मध्ये आपल्याला एक वंगण किंवा एक ऑइल पाहायला मिळते. ऑइल, त्याला म्हणतो आपण सिनोवियल फ्लुइड. या ऑइलचं काम काय बघा, या ऑइलचं काम आहे जेव्हा आपण हालचाल करणार तेव्हा त्या हालचाल करताना लुब्रिकेशन प्रोव्हाइड होण्याचं काम या ऑइलमुळे, या फ्लुइडमुळे आपल्या बॉडीमध्ये होते. सोबतच बघा, आपल्या सांध्यांना जे काही न्यूट्रिशन लागतं, पोषण लागतं, ते पण हे फ्लुइड प्रोव्हाइड करतं. आणि सोबतच बघा, जे बॅक्टेरिया आहेत, जे बाहेर इन्फेक्शन आहे, त्यापासून तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या जॉईंट्स मध्ये आपल्या हाडांना न्यूट्रिशन मिळतं, त्यांच्यापासून आपल्या हाडांना लुब्रिकेशन मिळतं, त्यांच्यापासून आपल्या हाडांना आपल्याला या सिनोवियल फ्लुइड मध्ये पाहायला मिळतं. ओके, आता बघा, आता पुढला पॉइंट खूप जास्त महत्वाचा आहे. चलसंधीमध्ये हायलुरोनिक ऍसिड नावाचं ऍसिड असतं. लक्षात ठेवा, जे आपले जॉईंट्स आहेत, आपले हाड आहेत बघा, त्याच्यामध्ये एक स्पेशल टाईपचं ऍसिड असतं. त्या ऍसिडला म्हणतो आपण हायलुरोनिक ऍसिड. लक्षात ठेवा, हायलुरोनिक ऍसिड नावाचं ऍसिड असतं आपल्या चलसंधीमध्ये. आता बघा, संधीमध्ये द्रव कमी झाल्याने संधी काठिण्यता हा रोग तयार होतो. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, जे आपले म्हातारे माणसं आहेत, त्यांचे जे स्नायू आहेत किंवा सॉरी त्यांचे जे हाडं आहेत, जॉईंट्स आहेत, ते कटकट त्याचा आवाज येतो. असं का होते बघा, जेव्हा जेव्हा हे जे वरचं द्रव आहे सिनोवियल फ्लुइड हे आपल्या संधीमधलं कमी होतं, त्यावेळेला काय होईल, त्यावेळेला आपल्या संधींची हालचाल आपल्याला करताना त्रास होईल. मग ही जी कंडिशन आहे बघा, याला म्हणतो आपण आर्थ्रोस्केरोसिस. याला म्हणतो आपण आर्थ्रोस्केरोसिस, ज्याच्यामध्ये संधी काठिण्यता जॉईंट्स आपण लक्षात ठेवा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता बघा, आता पुढे जातोय आपण. नॉर्मली बघा, आता जे हाड आहेत, हाडांचे दोन मुख्य पार्ट पडतात. कोणते कोणते बघा, पहिला लिव्हिंग पार्ट, दुसरा नॉन लिव्हिंग पार्ट. किंवा हाडांमध्ये दोन घटक असतात, एक आहे जैविक घटक, दुसरा आहे अजैविक घटक. ओके, म्हणजे हाड ही जिवंत सुद्धा आहेत आणि मृत सुद्धा आहेत. हाडांचे दोन पार्ट आहेत, जिवंत पार्ट आणि मृत पार्ट. बघा, हाडांचा जिवंत पार्ट कोणता आहे, तर त्याला म्हणतो बघा आपण अस्थिपेशी, ऑस्टिओसाइट्स. लक्षात ठेवा, हाडांमध्ये ज्या जिवंत पार्ट आहे त्याला म्हणतो आपण अस्थिपेशी किंवा ऑस्टिओसाइट्स. बघा, मग हाडामध्ये ज्या पेशी आहेत जिवंत, त्याला आपण ऑस्टिओसाइट म्हणतो. म्हणून हाडांच्या अभ्यासाला म्हणतो आपण ऑस्टिओलॉजी. स्टडी ऑफ बोन्स इज कॉल्ड एज ऑस्टिओलॉजी. ठीक आहे, हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे बघा, हाडामध्ये आहे अजैविक घटक, नॉन लिव्हिंग पार्ट किंवा अबायोटिक पार्ट. त्याच्यामध्ये काय असणार बघा, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट आणि इतर खनिजे. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्या बोन्स मध्ये आपण जे मिनरल स्टोअर करतो, तो स्टोरेजचा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण नॉन लिव्हिंग पार्ट. याचा अर्थ लक्षात ठेवा, एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की हाडामध्ये दोन पार्ट आहे, जिवंत पार्ट आणि अजैविक पार्ट. जो पार्ट आपण बाहेरून बघतो पांढरा, तो अजैविक पार्ट आहे. जैविक पार्ट हाडाच्या आतमध्ये असतो. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट पॉइंट, सर्व हाडे व खुर्च्या मिळून अस्थिसंस्था बनते. आता खुर्च्या म्हणजे काय, खुर्च्या म्हणजे कार्टिलेज. आहे ते कठीण नाहीये, पण तरी पण आपला कान असं स्थिर उभा राहतो. याचा अर्थ ही जी हाडं आहेत यांना आपण मऊ हाडं असं म्हणतो, मऊ हाडे असं म्हणतो. तर मऊ हाडांना आपण खुर्च्या किंवा कार्टिलेज असं म्हणतो. मग लक्षात ठेवा, जर आपण लक्षात ठेवलं अस्थिसंस्था, बघा, जर आपण म्हटलं अस्थिसंस्था कशाने बनते, तर बघा, अस्थिसंस्था ही मुख्य चार गोष्टींनी बनते. कोणतं कोणतं बघा, सगळ्यात पहिले अस्थि, नंतर कास्ती किंवा कार्टिलेज, कास्ती किंवा खुर्च्या, नंतर बघा, नंतर लिगामेंट, आणि नंतर शेवटचं टेंडॉन. अशा प्रकारे या चार घटकापासून आपली अस्थिसंस्था बनते. इंग्लिश मध्ये बघा याला काय म्हणतो, अस्थि म्हणजे काय बघा, अस्थि म्हणजे बोन्स, कास्ती म्हणजे कार्टिलेज, मऊ हाडे, लिगामेंट म्हणजे काय, लिगामेंट आपण हाड करतो,
बोन टू बोन जी गोष्ट जोडणार ती आहे लिगामेंट. आणि टेंडॉन म्हणजे काय, बोन आणि मसल यांना जोडणारी गोष्ट. त्या चार गोष्टीपासून आपली अस्थिसंस्था बनते. बघा, अस्थि, लिगामेंट, टेंडॉन, बोन्स, कार्टिलेज, लिगामेंट, टेंडॉन या चार गोष्टीपासून आपली अस्थिसंस्था बनते. आता बघा पुढला एक महत्वाचा पॉइंट. बघा, ऑस्टिओ आर्थ्रिटिस. आता बघा, ऑस्टिओ म्हणजे हाडांचा अभ्यास म्हणजे ऑस्टिओलॉजी, आणि आर्थ्रोलॉजी म्हणजे सांध्यांचा अभ्यास. लक्षात घ्या. टिस म्हणजे काय, आग होणे, इन्फ्लामेशन होणे. बघा, मग ऑस्टिओ आर्थ्रिटिस हा जो रोग आहे, या रोगामध्ये हाडांची झीज होते, त्याच्यामुळे हाड दुखतात आणि सुजतात. बघा, हाडांच्या झिजेमुळे हाड दुखणे आणि सुजणे म्हणजे स्वेलिंग अँड पेनिंग ऑफ बोन्स. ओके, याला म्हणतो आपण ऑस्टिओ आर्थ्रिटिस. लक्षात घ्या, हाडे, सांधे सुजणे किंवा त्याची आग होणे, पेन होणे, याला आपण म्हणतो ऑस्टिओ आर्थ्रिटिस. लक्षात ठेवा, हा एक हाडांचा रोग आहे, ऑस्टिओ आर्थ्रिटिस. ओके. नंतर बघा पुढला पॉइंट, गाऊट. ज्या रोगामध्ये सांध्यामध्ये युरिक आम्ल जमा होऊन सांधे सुजणे व असह्य वेदना होणे. लक्षात ठेवा, जर समजा आपल्या सांध्यामध्ये युरिक ऍसिड नावाचं ऍसिड जमा झालं, तर याच्यामुळे आपले सांधे सुजतात आणि वेदना होतात, तर त्याला आपण गाऊट असं म्हणतो. आता लक्षात ठेवा, जर मी तुम्हाला प्रश्न विचारला आपल्या सांध्यामध्ये कोणता ऍसिड आहे, तर आपल्या सांध्यामध्ये ऍसिड आहे हायल्युरोनिक ऍसिड, तर तो काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर आपल्या सांध्यामध्ये ऍसिड आलं, युरिक ऍसिड, तर तो रोग आहे. बघा, त्या रोगाला आपण गाऊट असं म्हणतो. त्या रोगाला आपण गाऊट असं संबोधतो. ठीक आहे. ओके, पुढला मुद्दा बघा. आता पुढला मुद्दा आहे ऑस्टिओपोरोसिस. बघा, ऑस्टिओपोरोसिस हा पण एक रोग आहे. यामध्ये काय होतं बघा, अस्थि सच्छिद्र बनतात. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर जास्त आढळतो, कारण इस्ट्रोजेनचा स्त्राव कमी होतो. आता लक्षात ठेवा, जी आपली हाड आहेत, हाडामध्ये कॅल्शियम असतो, पण ज्या बघा, ही जेव्हा स्त्रियांची मासिक पाळी बंद होते वयाच्या 50-55 वर्षी, तेव्हा स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हार्मोन कमी होतो, आणि इस्ट्रोजनमुळे सुद्धा आपल्या मग इस्ट्रोजनचा स्त्राव कमी झाल्यामुळे काय होतं, स्त्रियांमध्ये हाडांमध्ये कॅल्शियम आपोआप कमी होतो आणि त्यांची हाडं वगैरे दुखतात. या केसला आपण म्हणतो ऑस्टिओपोरोसिस. लक्षात ठेवा, कारण हा एक हार्मोनच्या अभावामुळे होतो स्त्रियांमध्ये. कोणता हार्मोन, तर इस्ट्रोजन अभावी होणारा रोग आहे ऑस्टिओपोरोसिस. सहसा स्त्रियांमध्ये आपल्याला खूप जास्त ऑस्टिओपोरोसिस. ओके, ठीक आहे. मग आता बघा, आता 11-12 मध्ये आणखी काही महत्वाचे फॅक्ट्स दिले होते, ते पण आपण फॅक्ट्स घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, जन्मानंतर बाळाच्या कवटीला म्हणजे स्कलला 6 पोकळ्या असतात, त्याला फॉन्टानेल्स असं आपण म्हणतो. बघा, जेव्हा बाळाचा जन्म होतो, ओके, जन्म होतो बाळाचा, तेव्हा त्या बाळाच्या कवटीला 6 पोकळ्या असतात, 6 लहान लहान पोकळ्या असतात, कॅव्हिटी असतात, त्याला आपण फॉन्टानेल्स असं म्हणतो. आता यांचं गरज काहीचं काम काय ते आपल्याला बघायचं आहे. बघा, यामुळे बाळाची प्रसूती होण्यास मदत होते व मेंदूची वाढ होण्यास जागा पुरते. बरोबर आहे, लक्षात ठेवा. मग जेव्हा बाळाचा जन्म होतो, तेव्हा त्याचं जे डोकं आहे, त्या डोक्याचं आकुंचन प्रसरण व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे, ते या पोकळ्यांमुळे होते. आणि सोबतच जेव्हा बाळ मोठं होते, तेव्हा मोठं होताना मेंदूचा पण आकार वाढतो, आणि त्या आकार वाढल्यामुळे ह्या पोकळ्या दिलेल्या असतात. त्या पोकळ्यांमुळे प्रॉपर ओके, महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. नंतर बघा, आता पुढला एक रोग आहे आर्थ्रिटिस. बघा, आर्थ्रो म्हणजे काय, जॉइंट्स, आणि टिस म्हणजे आग होणे किंवा इन्फ्लामेशन. बघा, म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ जॉइंट्स म्हणजे सांध्यांची आग होणे, सांध्यांमध्ये वेदना होणे, याला म्हणतो आपण आर्थ्रिटिस, ज्याला आपण संधिवात सुद्धा म्हणतो. संधिवातामध्ये काय होतं, हाडांची हालचाल होते, हाडांची आग होते, ज्याला आपण संधिवात असं सुद्धा म्हणतो. इंग्लिशमध्ये
आर्थ्रायटिस असं आपण म्हणतो. ओके. हा बघा. आणि आता बघा, आता एक खूप महत्वाची फॅक्ट लक्षात ठेवा आपल्या हाडांसंबंधी. थोडस दिसायला दुसरं आहे, तरी सुद्धा सगळ्या नोट्स अवेलेबल करून दिले आहे तुम्हाला टेलिग्रामला. अवश्य टेलिग्राम चॅनल जॉईन करा. बघा, सर्वात लांब हाड कोणतं आहे? सर्वात लांब हाड, तर बघा आपल्या शरीरामध्ये सगळ्यात लांब हाड आहे फेमर, जे मांडीमध्ये आहे. बघा, सर्वात मजबूत हाड ते पण आहे फेमर, जे आपल्या मांडीमध्येच आहे. सगळ्यात मोठं हाड फेमरच आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा. ओके, बघा, लॉंगेस्ट बोन, स्ट्रॉंगेस्ट बोन आणि लार्जेस्ट बोन हे आहे फेमर. म्हणजे जे आपल्या मांडीचं हाड आहे ते सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे, सगळ्यात लॉंगेस्ट आहे आणि सगळ्यात लार्जेस्ट आहे. म्हणजे सर्वात लांब, सर्वात मजबूत आणि सर्वात मोठं हाड हे कोणतं आहे? ते आहे फेमर, मांडीमध्ये आहे. लक्षात ठेवा. पण बघा, जे सर्वात लहान हाड आहे आपल्या बॉडीमध्ये, सर्वात लहान हाड ते आहे बघा स्टेप्स, जे असतं कानामध्ये. कानामध्ये असणारं सगळ्यात लहान हाड. ठीक आहे, अशा प्रकारे बघा, पुन्हा एकदा सांगतो. सर्वात लांब हाड फेमर, सगळ्यात मजबूत हाड फेमर, सगळ्यात मोठं हाड फेमर. बघा, आता हे झालं. जेव्हा आपण बघतो स्नायू, तेव्हा हा डाटा आणखी चेंज होतो. लक्षात ठेवा काय होतं. सॉर्टोरियस. बघा, सर्वात लांब स्नायू सॉर्टोरियस, सर्वात लहान स्नायू स्टेपेडियस, सर्वात मजबूत स्नायू मॅसेटर आणि सगळ्यात मोठा स्नायू. बघा, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जर आपण हार्ड म्हटलं, हार्ड स्ट्रॉंगेस्ट, लार्जेस्ट, फक्त फेमर आहे. पण जेव्हा मी म्हणणार आहे लॉंगेस्ट मसल कोणता आहे, तर ते आहे सर्टोरियस. स्ट्रॉंगेस्ट मसल आहे मॅसेटर आणि सगळ्यात मोठं लार्जेस्ट मसल आहे ग्लुटेस. तेव्हा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर बघा, पुढला महत्वाचा पार्ट, लार्जेस्ट, स्ट्रॉंगेस्ट, लोएस्ट अँड मुव्हेबल बोन ऑफ स्कल इज मॅन्डिबल, लोअर जॉ, जबडा. लक्षात ठेवा. जर आपण फक्त कन्सिडर केलं आपलं स्कल, आपलं मुंडकं किंवा आपला चेहऱ्याचा भाग, लक्षात ठेवा, म्हणजे जे आपले 22 हाड होते कवटीमध्ये, बघा कवटीमध्ये जे 22 हाड होते, त्या 22 हाडापैकी सगळ्यात लांब, सगळ्यात मजबूत, सगळ्यात खालचं आणि हलणारं हाड जे आहे, मुव्हेबल, हालचं हाड आहे, त्याला आपण बघा स्ट्रॉंग आहे आणि सगळ्यात खालचं बोन आहे बघा आपल्या कवटीमधलं. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा शब्द वापरतो, लार्जेस्ट, स्ट्रॉंगेस्ट, लोवेस्ट अँड मुव्हेबल बोन ऑफ स्कल इज कॉल्ड एज मॅन्डिबल. बघा, मॅन्डिबल म्हणजे खालचा जबडा आणि मॅक्झिला म्हणजे वरचा जबडा. अशा प्रकारे हे पार्ट लक्षात ठेवा, खूप महत्वाचा पार्ट आहे. आता आपल्याला थोडासा जॉईंट संबंधचा पार्ट बघायचा आहे. 11-12 मध्ये जॉईंटचे बरेचसे पार्ट आपल्याला थोडा डिटेल मध्ये दिले आहेत, ते आपण एकदा पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा, सांधा म्हणजे काय? बघा, सांधा म्हणजे काय? ज्या ठिकाणी दोन किंवा अधिक हाडे एकत्र येतात, ज्या ठिकाणी दोन किंवा अधिक हाडे एकत्र जोडले जातात, त्या भागाला आपण सांधा असं म्हणतो. इंग्लिश मध्ये बघा, 2 or more bones articulated with one another is called as joint. जॉईंट असं म्हणतो आपण ज्या ठिकाणी दोन हाडं एकत्र येतात. नंतर बघा, संधिशास्त्र म्हणजे काय? सांध्याची रचना आणि कार्य यांचा अभ्यास आपण ज्या शास्त्रामध्ये करतो त्याला आपण संधिशास्त्र किंवा ऑर्थोलॉजी असं म्हणतो. संधिशास्त्र. ठीक आहे. मग एक आहे जॉईंट आणि एक आहे ऑर्थोलॉजी. जॉईंटचा स्टडी आपण ज्या सायन्स मध्ये करतो त्याला आपण ऑर्थोलॉजी असं म्हणतो. आता बघा, आता पुढला पॉइंट आहे लिगामेंट. लिगामेंट म्हणजे काय? आपण मगच बघितलंय बघा. लिगामेंट म्हणजे काय? ज्या ठिकाणी हाडांची जोडणी केलेली असते, बोन टू बोन जोडणी. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी दोन हाडांची जोडणी केलेली असते त्याला आपण म्हणतो लिगामेंट. ओके. बघा, सांध्यातील अस्थि अस्थिबंधाने जोडलेल्या असतात. अस्थि म्हणजे आपली हाडं
ज्या गोष्टी जोडल्या असतात त्याला आपण लिगामेंट असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला अस्थिबंध असं सुद्धा म्हणतात. नंतरचा पार्ट आहे बघा लिगामेंट. बघा लिगामेंट चिवट, प्रत्यास्थ व संयोजी ऊतींनी बनलेले असतात. आता ही जी लिगामेंट आहेत बघा आपली, हे टफ असतात म्हणजे मजबूत असतात आणि सोबत हे इलॅस्टिक असतात. याच्यामुळे हालचाल करण्यासाठी आपल्या आपल्या हाडांना प्राधान्य मिळते. आणि बेसिकली बघा लिगामेंट जे आहेत ते बनलेले असतात कनेक्टिव्ह टिश्यूनी. एका प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यू आपल्या नंतरचा पॉईंट बघा लिगामेंट अवॉइड डिस्कोलेशन ड्युरिंग मुवमेंट. म्हणजे ओके, हाडांमध्ये विस्कळीतपणा येत नाही आणि कीप्स बोन्स इन प्रॉपर पोझिशन. आता लक्षात ठेवा, समजा जर मी म्हणतो तुम्हाला हे दोन बोन्स आहेत बघा, हे दोन बोन्स आहेत, एक खालचा बोन आहे आणि एक वरचा बोन आहे. तर काय होणार बघा, या दोन बोन जोडण्याचं काम करणार लिगामेंट असं. याच्यामुळे काय होईल, याच्यामुळे हे दोन बोन नेहमी एका प्रॉपर पोझिशन मध्ये राहतील. त्यांचा फायनली जे आपलं शरीर आहे त्या शरीराचा एकूण आकृतीबंध स्थिर राहण्यास मदत होते. सिंपल लक्षात ठेवा की आपलं शरीर प्रॉपर पोझिशनवर ठेवण्याचं काम लिगामेंट करतील. लिगामेंटला आपण अस्थिबंध सुद्धा म्हटलं. अशा प्रकारे लिगामेंट सुद्धा खूप जास्त महत्वाचे आहेत आपल्या शरीरामध्ये, लक्षात ठेवा. आता बघा आपल्या सांध्यांचे वर्गीकरण. मग आपण फक्त दोनच गोष्टी शिकलो होतो, पण 11-12 जे आपलं याच्यामध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत सांध्यांसंबंधी. हा पाठ मी का तिथे घेतो आहे, कारण सांध्यांसंबंधी एक बेसिक माहिती तुम्हाला दिली आहे स्टेट बोर्डामध्ये. बेसिक माहिती आहे त्याच्यामध्ये थोडी घेण्याचा प्रयत्न केला आहे. बघा आता आपण सांध्यांचं वर्गीकरण करतो मुख्य 3 भागांमध्ये. सांध्यांचं वर्गीकरण आपण मुख्य 3 भागांमध्ये करतो. यामध्ये बघा त्यामध्ये जो पहिला भाग आहे बघा तो करतो अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. जी रचना आहे बघा त्याच्यावरनं करतो. आणि दुसरा महत्वाची गोष्ट, त्या कोणावर आधारित आपण याचं वर्गीकरण करतो. तर बघा 3 मुख्य पार्ट बघा. हाडांमध्ये जे जॉईंट जे आहेत आपले जॉईंटचे मुख्य 3 प्रकार पडतात. कोणते? दुसरा अल्पचल संधी आणि तिसरा चलसंधी. इंग्लिश मध्ये बघा फिक्स जॉईंट्स, स्लाइटली मुव्हेबल जॉईंट्स आणि फ्रीली मुव्हेबल जॉईंट्स. आता जर तुम्ही याला इंग्लिश मध्ये नावं बघितली, प्रॉपर नावं बघितली, सायंटिफिक नावं बघितली तर बघा अचल संधी म्हणजे काय, याला म्हणतो आपण सिनआर्थ्रोसिस. जर आपण म्हटलं अल्पचल संधी याला म्हणतो आपण एम्फिआर्थ्रोसिस. आणि आपण म्हटलं चल संधी तर याला म्हणतो आपण डायआर्थ्रोसिस. ओके, या तिघांना आणखी एक वेगळं नाव आहेत बघा. बघा फिक्स जॉईंटला आणखी एक नाव आहे फायब्रस जॉईंट म्हणजे तंतू संधी. नंतर बघा याला आणखी एक नाव आहे कार्टिलिजियस जॉईंट म्हणजे कास्ती संधी. आणि आणखी एक नाव आहे बघा सिनोवियल जॉईंट म्हणजे स्नेहल संधी. अशा प्रकारे बघा जो आपण सिनआर्थ्रोसिस अचल संधी. दुसरी संधी आहे बघा त्याला म्हणतो आपण स्लाइटली मुव्हेबल जॉईंट्स अल्पचल संधी म्हणजेच एम्फिआर्थ्रोसिस म्हणजेच कार्टिलिजियस जॉईंट्स कास्ती संधी. तिसरा प्रकार बघा डायआर्थ्रोसिस म्हणजे चलसंधी, सिनोवियल जॉईंट्स म्हणजे स्नेहल संधी म्हणजेच फ्रीली मुव्हेबल जॉईंट्स म्हणजे मुक्त चलसंधी. अशा प्रकारे बघा 3 महत्वाचे पार्ट आपण बघितले आहेत. आता प्रत्येकाचा आपण एक एक पार्ट बघूयात की याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतात. बघा जो पहिला पार्ट आहे त्याला अचल संधी जे आहेत याला म्हणतो आपण सिनआर्थ्रोसिस. अचल संधी म्हणजे बघा सिनआर्थ्रोसिस, ज्याला आपण आणखी म्हणतो फायब्रस जॉईंट्स किंवा तंतू संधी. फायब्रस जॉईंट किंवा तंतू संधी म्हणतो, ज्याला आणखी एक नाव आहे फिक्स जॉईंट किंवा स्थिर संधी. याच्यामध्ये काय काय येतं बघा. याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं कवटीचे सांधे, ज्याला म्हणतो सटर्स ऑफ स्कल. आपल्या स्कल मध्ये जे काही सांधे असतात त्याला म्हणतो आपण कवटीचा सांधा, जो आपला फिक्स सांधा आहे, स्थिर सांधा आहे.
दुसरा बघा सिंडेन मोसेस जॉईंट, ज्याला आपण तंतुमय सांधा असं म्हणतो. सिंडेन मोसेस जॉईंट म्हणजे तंतुमय सांधा. आणि तिसरा बघा ज्याला म्हणतो आपण गॉम्पोसिस और पेग अँड सॉकेट जॉईंट, दंतमूल सांधा. अशा प्रकारे लक्षात ठेवा, जो आपला स्थिर सांधा आहे, जी आपली स्थिर आणि गॉम्पोसिस किंवा पेग अँड सॉकेट जॉईंट हा झाला आपला पहिला प्रकार. दुसरा प्रकार जो आहे तो आहे बघा आपला अल्पचल संधी. अल्पचल संधीला काय म्हणतो आपण एम्फिआर्थ्रोसिस नाव आहे. कार्टिलेजियस जॉईंट ज्याला म्हणतो आपण कास्ती संधी, किंवा ज्याला आणखी एक नाव आहे स्लाइटली मुव्हेबल जॉईंट. स्लाइटली मुव्हेबल जॉईंट याच्यामध्ये काय काय येतं बघा. याच्यामध्ये पहिला जॉईंट येतो सिंक्रोनडोसिस, कास्ती सांधा. दुसरा येतो बघा सिम्फिसिस जॉईंट, संधानक सांधा. आणि तिसरा येतो इंटरव्हर्टेब्रल जॉईंट, मणक्यातील किंवा आंतरकशेरू सांधा. बघा स्लाइटली मुव्हेबल जॉईंट म्हणजे जे कमी मूव्ह होतात, थोडेफार फक्त हालचाल करतात. त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. पुन्हा एकदा वाचतो. सिंक्रोनडोसिस, कास्ती सांधा, नंतर सिम्फेसिस जॉईंट, संधानक सांधा, इंटरव्हर्टेब्रल जॉईंट, मणक्यातील सांधा. अशा प्रकारे हा जो दुसरा पार्ट आहे बघा आपला अल्पचल संधी, त्याच्यामधला हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. चलसंधी. चलसंधींचे मुख्य प्रकार सांगितलंय बघा, ते प्रकार फार कमी होते. पण आता बघा जी आपली चलसंधी आहे, ज्याला आपण मुक्त चलसंधी सुद्धा म्हणतो, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण फ्रीली मुव्हेबल जॉईंट्स किंवा स्नेहल संधी असं म्हणतो, सिनोवियल जॉईंट असं म्हणतो. त्याच्यामध्ये बघा एकूण 6 प्रकार आहेत. 6 प्रकार बघा कोणते कोणते. पहिला प्रकार बॉल अँड सॉकेट जॉईंट, उखळीचा सांधा. दुसरा हिंज जॉईंट, बिजारीचा सांधा. तिसरा ग्लायडिंग जॉईंट, सरकता सांधा. या 3 गोष्टी आपण याच्या आधी बघितल्या होत्या. पण यासोबतच बघा कॉन्डिलॉइड जॉईंट, स्थूलकाभ सांधा, सॅडल जॉईंट, पल्ल्याण सांधा. आणि शेवटचं पिव्होट जॉईंट, शेडबोर्डामध्ये हे प्रकार मी घेतलेले आहेत. ओके, हे 11-12 याच्यामधून आपण प्रकार घेतलेले आहेत. तरी फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की ह्या पण गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. याच्या नोट्स आपण प्रोव्हाइड करून देतोय टेलिग्रामला. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, जे आपले मुव्हेबल जॉईंट्स आहे याचे 6 प्रकार आहेत बघा. बॉल अँड सॉकेट जॉईंट, हिंज जॉईंट, ग्लायडिंग जॉईंट, कॉन्डिलॉइड जॉईंट, सॅडल जॉईंट आणि पिव्होट जॉईंट. बघा मग आपले जॉईंटचे प्रकार संपले आहेत. अशा प्रकारे आपण जॉईंटचे पार्ट बघितले आहेत, जे खूप महत्त्वाचे. आता बघा आणखी काही महत्त्वाचे फॅक्च्युअल डाटा आपल्याला पाहायचा आहे आपल्या हाडांसंबंधी. बघा बोरहम डिसीज, बोरहमचा रोग जो आहे बघा, हाड नाहीशी होतात. एक डिसीज आहे बघा बोरहम डिसीज, ज्याच्यामध्ये हाड नाहीशी होतात. त्याला आपण बोरहम डिसीज किंवा बोरहमचा रोग असं म्हणतो, बोरहम डिसीज. नंतरचा पॉइंट बघा फनी बोन. फनी बोन म्हणजे काय, गमतीदार हाड. बघा हे हाड नसून हातातून जाणारी चेता असते. थोडं मारल्यास याच्यामध्ये जोराची कळ किंवा मुंग्या येतात. लक्षात घ्या. आपला जो एल्बो आहे, जो आपला कोपर आहे, या कोपरामध्ये एक नर्व असते, चेता असते. जर हिला दाबलं किंवा याच्यावर आपण जोर दिला तर आपल्याला जोरदार दुखते किंवा कळ येतो, मुंग्या येतात. बेसिकली हाड नसून काय तर हे नर्व आहे, चेता आहे. याला आपण फनी बोन असं म्हणतो, गमतीदार हाड असं म्हणतो. जी चेता आहे, जे हाड नाहीये. ज्या ज्या ठिकाणी शब्द आला ऑस्टिओ, नक्कीच तो शब्द आपल्या हाडांसंबंधी असणार. लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी शब्द येईल ऑस्टिओ, तो शब्द आपल्या हाडांसंबंधी असणार आहे नेहमी. मग ऑस्टिओसार्कोमा, जो आपल्या हाडांचा कर्करोग आहे त्याला आपण म्हणतो बोन कॅन्सर. ज्याला एक शब्द वापरतो आपण ऑस्टिओसार्कोमा. ऑस्टिओसार्कोमा इज कॉल्ड एज बोन कॅन्सर. बघा घटक हाडांना लवचिकता आणि ताकद देतो.
लक्षात ठेवा, कोलॅजन नावाचं प्रोटीन आहे. या प्रोटीनमुळे आपल्या हाडांना लवचिकता, इलास्टिसिटी आणि एक स्ट्रेंथ प्राप्त होते. ओके. आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा, आपल्या हाडामध्ये आणखी एक महत्वाचं प्रथिन आहे, त्याला म्हणतो आपण ऑस्सिन. आपल्या हाडामध्ये ऑस्सिन. नंतर बघा, एक नवीन आणखी एक कॉन्सेप्ट तुम्ही वाचला असेल, जयपूर फूट. जयपूर फूट म्हणजे काय? जयपूर फूट म्हणजे रबरी कृत्रिम पाय. म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर जे लोकांचे पाय किंवा हात गमावतात तेव्हा त्यांना जयपूर फूट नावाचा पाय बसवला जातो. डॉक्टर सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र शर्मा यांनी हा पाय विकसित केला आहे, जयपूर फूट. लक्षात असू द्या. बघा, एक आणखी एक महत्वाचा रोग आहे ज्याला म्हणतो आपण रुमॅटिक फेवर, सांधे काळीज ताप. बघा, रुमॅटिक फेवर, रुमॅटिक फेवर म्हणजे काय? बघा, हा जो रोग आहे, हा रोग होतो बघा स्ट्रेप्टोकोकस नावाच्या जीवाणूमुळे हा रोग होतो. स्ट्रेप्टोकोकस नावाच्या जीवाणूमुळे हा रोग होतो. या रोगामध्ये बघा, आपल्या घशाला प्रॉब्लेम होतो, ताप येतो, गुडघे दुखतात, खांदे दुखतात. ओके. आता हे तर आपल्याला कळलं, ठीक आहे. घसा खराब होतो, ताप येतो, गुडघे दुखतात, खांदे दुखतात. पण काय होत लक्षात घ्या, जीवाणूंचे काही घटक हृदयातील झडपांच्या सामन्यामुळे शरीरातील प्रतिद्रव्ये झडपांवर हल्ला करतात, त्याच्यामुळे त्या निकामी होतात. याच्यामध्ये बॅक्टेरियावर आपल्या बॉडी जे अँटीबॉडी आहे ते हल्ला करतात. पण बघा, हा जो हार्ट मध्ये जे वॉल आहेत त्यासारखे असतात. मग काही वेळी बघा, आपल्या ज्या अँटीबॉडी आहेत, अँटीबॉडी त्या आपल्या हार्टवर सुद्धा हल्ला करतील. ओके. म्हणजे बघा, याला काळीज ताप किंवा रुमॅटिक फिवर, किंवा आपण याला म्हणतो रुमॅटिक फिवर असं म्हणतो. बघा, हा आहे आपला रुमॅटिक फिवर नावाचा पार्ट. अशा प्रकारे आपण प्रयत्न केलेला आहे. आता बघा, आपल्या आयोगाने हा एक प्रश्न विचारला होता मागच्या वर्षी राज्यसभेला, की अनित्य तंतू म्हणजेच काय, स्नायू संकुचन सिद्धांत, स्लायडिंग फिलामेंट थिअरी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन, याबाबत योग्य विधाने ओळखा. बघा, मग हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन सिद्धांत स्पष्ट करतो. हा सिद्धांत हस्कले आणि डिडेंके यांनी मांडला. आता लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे ना, असे प्रश्न येत असतात बरेचदा वेगळे काहीतरी. जर तुम्ही स्टेट बोर्ड बघितलं 11-12चं किंवा एनसीईआरटी बघितलं 11-12चं, तर या संबंधी कुठलीही माहिती दिली नाही. फक्त एकच शब्द वापरलेला आहे, स्लायडिंग फिलामेंट थिअरी. दोन्ही एनसीईआरटी स्टेट बोर्डामध्ये फक्त स्लायडिंग फिलामेंट थिअरी हाच एक शब्द वापरलेला आहे. आणि जे नवीन पुस्तक यावर्षी आलाय आपल्या बायोचं, आपल्या स्टेट बोर्डाचं, त्याच्यामध्ये फक्त त्यांनी हस्कले याचं नाव दिलेलं आहे, बाकी नाव दिलेली नाही. मग लक्षात ठेवा, सहसा असे जे प्रश्न असतात, हे प्रश्न सॉल्व्ह करताना आपला प्रॉब्लेम येतो. मग याच्यावर जास्त फोकस शकतो, की समजा असा एक वेगळाच प्रश्न आला आणि ज्यात थोडेसे लांब लांब स्टेटमेंट असतील, तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर समजायचे आणि उत्तर ए आणि बी दोन्ही या केसमध्ये येईल. ठीक आहे. तर असे प्रश्न सहसा कव्हर होत नाहीत आपले, कारण हे खूप डीप मध्ये झालेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा, मी काय म्हणतो, की आपल्याला 22 पैकी फक्त एक 15 प्रश्न आणायचे आहेत. 6-7 प्रश्न थोडेसे वेगळ्या अँगलचे असणार आहेत. ठीक आहे. म्हणून याच्यावर आपण जास्त फोकस न करता ज्या गोष्टी आपल्याला येतात त्या गोष्टी फक्त फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मला वाटतं मग आपला हा जो सेकंड पार्ट आहे, हा सेकंड पार्ट आपला संपला. आणि तुम्हाला पण कुठली अडचण असेल तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आहे राहुल देशमुख 208, किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला मी देतो, 9422745057. तुम्ही कुठल्याही माध्यमातून मला फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता. ओके. तर मला वाटतं सध्या थांबण्यास हरकत नाही.
तर आता आपण आपला उद्याचा पार्ट बघूयात. उद्याच्या पार्ट मध्ये मी एक नवीन सिस्टीम घेऊन येईल. ओके, तर इथे आपण आता थांबूयात. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. चला मग, थँक्यू व्हेरी मच.